नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ कागदावरचा कायदा नाही तर तो आपल्या श्वासाचा आधार आहे. आज लोक संविधानावर चर्चा करतात, टीका करतात, पण त्यांना हे माहीत नाही की ज्या पुस्तकावर ते टीका करत आहेत ते पुस्तक लिहिण्यासाठी किती त्याग आणि किती बुद्धिमत्ता खर्च झाली आहे. ज्ञानाचा महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचे संविधान हे काही एका रात्रीत तयार झालेले पुस्तक नाही. ते अशा एका महामानवाने लिहिले आहे ज्याच्याकडे 32 पेक्षा जास्त पदव्या आणि 9 भाषांचे प्रभुत्व होते. ज्यावेळी लोक प्राथमिक शिक्षणही घेऊ शकत नव्हते त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचे ज्ञान संपादन केले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवले नाही तर जगातील 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा शब्दन-शब्द अभ्यास केला. अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा यांसारख्या देशांच्या राज्यघटनांमधील जे सर्वोत्तम होते ते त्यांनी आपल्या मातीसाठी निवडले. म्हणून आपलं संविधान जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात श्रेष्ठ संविधान ठरलं. सामान्यांचे कवच आणि हक्क. आज काही लोक म्हणतात, संविधानाने काय दिले? त्यांना हे समजायला हवे की जर आज एका गरीबाचा मुलगा कलेक्टर होऊ शकतो तर ते संविधानामुळे. जर आज एका दलिताला समाजात मानाने फिरता येते आणि हक्काचे घर मिळते तर ते संविधानामुळे. जर स्त्रियांना मतदानाचा आणि मालमत्तेचा अधिकार मिळाला तर ते संविधानामुळे. ज्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही, ज्यांना लोकशाहीचा ल सुद्धा माहीत नाही, ते आज संविधानावर टीका करतात. ही शोकांतिका आहे की विनोद? ज्या संविधानाने तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य दिले त्याच स्वातंत्र्याचा वापर करून तुम्ही संविधानाला विरोध करता, हेच या संविधानाचे मोठेपण आहे. टीका का होते? द हार्श रियालिटी. संविधान काहींना का टोचते? कारण हे संविधान समता शिकवते. हे संविधान सांगते की राजाचा मुलगा राजा होणार नाही, तर जो पात्र असेल तो राजा होईल. ज्यांना आपली जुनी वर्चस्ववादी व्यवस्था टिकवून ठेवायची आहे, ज्यांना वाटते की काही लोक नेहमी गुलामच राहावेत, अशाच लोकांना हे संविधान टोचते. पण लक्षात ठेवा, हे संविधान केवळ दलितांचे किंवा एका समाजाचे नाही. ते या देशातल्या प्रत्येक शोषिताचे, प्रत्येक शेतकऱ्याचे आणि प्रत्येक महिलेचे रक्षण करणारे कवच आहे. शेवटी इतकेच सांगेन की संविधानावर टीका करणाऱ्यांच्या अज्ञानाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा वापर करून देश प्रगत केला पाहिजे. संविधान हे केवळ वाचनाचे पुस्तक नाही तर ते जगण्याचे साधन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असले तरी ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते संविधान वाईट ठरेल. म्हणूनच संविधान वाचवा, देश वाचवा. जय भीम, जय भारत.